राज्यभरामध्ये निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे। मात्र नव्या प्रभाग रचना सीमांकनाकरता लागणारा 2.5 महिन्यांचा कालावधी, नव्यानं जाहीर होणारं आरक्षण आणि मतदार याद्या जाहीर करणं, सुनावणी घेणं अशा कामांकरता लागणारा कालावधी बघता प्रत्यक्ष निवडणुका दिवाळीनंतरच होतील असं स्पष्ट आहे। दादर आणि गिरगावात राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लागलेले आहेत। काका पुतण्याचे एकत्रित फोटो असलेले बॅनर्स लागल्यानं या बॅनरची जोरदार चर्चा रंगलेली आहे। नवयुग नव पर्व असं म्हणत दोन्हीही नेत्यांना वाढदिवसाच्या बॅनर लावून शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी संदर्भात सातत्यानं चर्चा सुरू आहे। अलमट्टीमुळे सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना पुराचा धोका निर्माण होत असल्याबाबत वेगवेगळे अहवाल आलेले आहेत। राज्य सरकारचा अलमट्टी उंचीवाढीला विरोध असून याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। कर्तव्य बजावताना निष्काळजीपणा करणं, गैरवर्तन करणं, नियम व कायद्याचं उल्लंघन करणं अशा प्रकरणांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करून कारवाई केली जाते। विभागीय चौकशीला आता काळाचं बंधन घातलं गेलेलं आहे। 18 महिन्यांमध्ये विभागीय चौकशी पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तब्बल 14 वर्षांनंतर अकोल्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी त्यांच्या स्वागताकरता अकोल्यातील कार्यकर्त्यांनी शहरात ठिकठिकाणी स्वागताचे बॅनर्स लावलेले आहेत। अमरावतीत बच्चू कडूंच्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी भेट देणार आहेत, तर आमदार रोहित पवारांसह ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील त्यांच्या भेटीला येणार आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप आणि मित्रपक्ष महायुती म्हणून एकत्रितपणे लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यामध्ये केली आहे। काही ठिकाणी उमेदवार वेगळे असले तरी लढत मैत्रीपूर्ण असेल असंही त्यांनी यावेळी नमूद केलं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील निवासस्थानी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीत कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती। जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। ठाकरे गटाकडून नितेश राणेंना डिवचणारे बॅनर्स 3 हात नाका परिसरामध्ये लावण्यात आले होते। हे बॅनर्स ठाण्याच्या जाहिरात विभागानं काढलेत। या बॅनरमुळे मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं होतं। खासदार श्रीकांत शिंदेंनी ठाण्याच्या कळव्यामध्ये जनता दरबार घेतला। यावेळी शिंदेंकडून अनेक नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्यात आलं। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज पुरवठा केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। त्यांनी स्पष्ट केलं की या योजनेद्वारे डिसेंबर 2026 पर्यंत 16,000 मेगावॅट वीज निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे। राज्य सरकारनं पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत, पण त्याचं वेळापत्रक अद्याप महापालिका प्रशासनाला प्राप्त झालेलं नसल्यानं केवळ हे काम लगेच सुरू होणार नाही। महत्त्वाची बातमी आपल्याकडे येते आहे। आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपुरात येत असतात। राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा याकरता राज्य परिवहन महामंडळानं यात्रेच्या काळात 5,200 विशेष बस सोडण्याचं नियोजन करण्याचं ठरवलेलं आहे। ही माहिती दिली परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी। आषाढी यात्रा नियोजनासंदर्भात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तसंच राज्यातील कोणत्याही गावातून 40 अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्याकरता त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे। केंद्र सरकारच्या डिजी लॉकर ऑनलाईन सुविधेमध्ये आता महावितरणची वीज बिलही उपलब्ध होणार आहेत। ग्राहकाला डिजी लॉकर ॲपमध्ये गेल्यानंतर महावितरण वीज कंपनीची निवड करून वीज ग्राहक क्रमांक एकदाच टाकायचा आहे।
त्यानंतर त्या ग्राहकाला आपल्या डिजी लॉकरमध्ये विजेचं चालू महिन्याचं बिल उपलब्ध होणार आहे. लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकीट बुकिंगची चिंता आता दूर होणार आहे. रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांची गैरसोय दूर करण्याच्या हेतूनं तिकीट बुकिंग प्रणालीमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार रेल्वे प्रवासाची आरक्षण यादी प्रवास सुरू होण्याच्या आधी 24 तास जारी केली जाणार आहे. त्यामुळे तिकीट कन्फर्म झालं की नाही हे समजणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण झालेले आहेत. ही कोंडी दूर करण्याकरता 4 पर्यायी मार्गांच्या कामांना गती देण्यात येणार असून त्याकरता 15 कोटी रुपयांचा निधी तातडीनं उपलब्ध करून देण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं आहे. राजकोट किल्ल्याच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची यशोगाथा सांगणारं भव्य संग्रहालय, प्रदर्शन आणि पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशातले पहिले आरमार स्थापन करून दाखवलेली दूरदृष्टी सगळ्यांना कळावी याकरता हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. बदलापूर शहरातील उल्हास नदीवरील पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचा काही भाग एका बाजूने खचला, त्यामुळे दुर्घटनेची शक्यता वर्तवण्यात येते. त्वरित रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. मोठी बातमी आता आपण बघतो आहोत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीकरता सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी तसंच दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन देण्यात यावं ही मुख्य मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. पण सरकारकडून अजून कुठलीही ठोस उपाययोजना किंवा भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी उपोषणस्थळी जाऊन बच्चू कडूंची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली, आंदोलन मागे घ्या अशी विनंती केली. पण बच्चू कडू हे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. गेल्या 4 दिवसांपासून आजचा 5वा दिवस आहे. अन्नत्याग आंदोलनामुळे त्यांची प्रकृती खालावलेली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभागांची संख्या 2017 प्रमाणेच 227 राहणार आहे. पण 2017च्या तुलनेत मुंबईतील मतदारांची संख्या जवळपास 10 लाखांनी वाढलेली आहे. परिणामी प्रत्येक प्रभागात जवळपास 5,000 मतदार वाढणार आहेत. मध्य रेल्वेनं आता दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये अनधिकृत प्रवाशांना रोखण्याकरता पावलं उचलली आहेत. त्यानुसार तिकीट तपासणीसांना अशा प्रवाशांना जागेवरच दंड आकारण्याचे अधिकार दिले गेलेले आहेत. असा प्रस्ताव वाणिज्य विभागाकडून मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला पाठवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अंदाजे 40 विधी महाविद्यालयांवरील कारवाईनंतर आता मुंबई विद्यापीठानं मान्यताप्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केलेल्या बीएड अभ्यासक्रमाच्या तब्बल 40 महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. विद्यापीठानं 1 लाख रुपयांचा दंड ठोठावल्यानं या महाविद्यालयांचं धाबं दणाणलं आहे. नवी मुंबई महापालिकेच्या 668 पदांकरता 84,774 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. यातील पात्र उमेदवारांची लवकरच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षा राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये घेतल्या जाणार आहेत. मुंबई आणि ठाण्यामध्ये आज येलो अलर्ट देण्यात आला. आज काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मुंबईतील पावसाचा जोर वाढण्याकरता आणखी 2 दिवस प्रतीक्षा करावी लागण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठी भाववाढ होत असलेले चांदीचे भाव 1,07,200 रुपयांवर स्थिर झाले. गेल्या 11 दिवसांमधील स्थिती पाहिली तर चांदी भावात 9,700 रुपयांची वाढ झालेली आहे, तर सोनं केवळ 900 रुपयांनी वाढलेलं आहे.
केंद्र सरकार 3000पेक्षा जास्त UPI व्यवहारांवर मर्चंट शुल्क लागू करण्याचा विचार करत आहे. म्हणजेच 3000पेक्षा अधिक व्यवहारांवर शुल्क आकारलं जाऊ शकतं. छोट्या रकमेच्या UPI व्यवहारांना सवलत सुरूच राहील, पण मोठ्या व्यवहारांवर लवकरच हे शुल्क लागू होऊ शकतं, असं सूत्रांकडून कळतंय. 2025 मध्ये फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान 89 पैकी 49 दिवस मुंबईच्या हवेतील गुणवत्ता खराब होती. 55% दिवस हवेची गुणवत्ता पातळी निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक असल्याची माहिती आकडेवारीतून समोर आली आहे. बदलापूरच्या महावितरणच्या कार्यालयातील केबिनमध्ये अधिकारी उपस्थित नसताना देखील फॅन आणि इतर विद्युत उपकरणं सुरू असल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे एकीकडे नागरिकांना वीज बचतीचं आवाहन करणाऱ्या महावितरणकडून विजेची उधळपट्टी सुरू असल्यानं याबाबत संताप व्यक्त होतोय. सध्या पावसाला सुरुवात झाली असून अनेक डेंग्यू मलेरियासारखे साथीचे आजार डोकं वर काढतायत. त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. लोकल मार्गावर वैद्यकीय मदत पुरवण्यास कामी रेल्वे प्रशासन उदासीन असल्याचं दिसून येत आहे. मध्य रेल्वेच्या 100 पैकी 85 स्थानकांमध्ये रुग्णवाहिका तैनात केलेल्या नाहीत. त्यामुळे वेळीच वैद्यकीय मदत मिळत नसल्यानं लोकल अपघातातील जखमी प्रवाशांना प्राणाला मुकावं लागणार आहे. अमरावतीच्या नांदगाव पेठ MIDC मध्ये संरक्षण सामग्री निर्मिती करणाऱ्या टेम्बो डिफेन्स कंपनीचा प्रकल्प 100 एकर जागेवर साकारणार आहे. या कंपनीला जमीन देण्याचं राज्य सरकारनं मान्य केलेलं असून याला MIDCचाही होकार असल्याची माहिती मिळते. एक मोठी बातमी बघूया. मोसमी पाऊस येत्या 3 ते 4 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोवा इथं 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान विभागानं ही माहिती दिलेली आहे. मोसमी पावसाच्या मार्गक्रमणाकरता अनुकूल वातावरण निर्मिती होण्याची शक्यता आहे. 3 ते 4 दिवसात ही वातावरण निर्मिती होईल आणि पाऊस पडेल असं कळतंय. मध्य महाराष्ट्रामध्ये 12 जूनला, मराठवाड्यातील काही भागात 12 ते 14 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कोकण गोवा इथं 12 ते 15 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडेल. 13-14 जूनला अतिमुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. तर इकडे मध्य महाराष्ट्रामध्ये 13 ते 15 जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वर्ध्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे, दांडी मारली आहे. त्यामुळे पेरणी योग्य पाऊस न पडल्यानं लागवड करण्याची घाई करू नका असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल परिसरातील भगतसिंह नगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे मोठं झाड कोसळलं. झाडाखाली 25 वर्ष तरुणी दबली गेली, गंभीर जखमी झाली. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे केळीच्या बागांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. जळगावच्या कासोदा एरंडोल शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. कासोदा आणि एरंडोल या शहरासह परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. नागपुरामध्ये येत्या 5 वर्षात 2543 कुमारी मातांचा गर्भपात करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 1 ते 20 मे या 20 दिवसांमध्ये मनपाच्या MTP केंद्रात 75 कुमारी मातांची नोंद झालेली आहे. शहापूर तालुक्यातील मोखावणे कसारा या गावात 35 ते 40 वर्षांपासून राहणाऱ्या आदिवासींसह सगळ्या समाजातील कुटुंबांना वनविभागानं नोटीस बजावली आहे. मात्र याबाबत वनमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर आता सर्वेक्षणावर योग्य निर्णय घेतला जाईल असं आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलं. तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करून थुंकणाऱ्या 8 पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानं कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. मंदिराच्या शिस्तीला बाधा निर्माण करणाऱ्या अशोभनीय वर्तनामुळे संबंधित पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेमध्ये 7,600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6,584 कोटी रुपये अदा करण्यात आले असून शेवटचा 1,000 कोटी रुपयांचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये कंपन्यांकडे जमा होईल.
अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी भुसावळ नगरपालिकेला भेट दिली। भुसावळ शहरामध्ये अस्वच्छता, नालेसफाई तसंच पाणीपुरवठ्याच्या अनेक तक्रारी समोर येत असून यावरून धर्मपाल मेश्राम यांनी पालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार वादळाचा इंडिगो विमानाला फटका बसला। दिल्ली छत्रपती संभाजीनगर या विमान वादळामध्ये सापडला। वाऱ्यामुळे विमानानं कधी डाव्या तर कधी उजव्या बाजूने हेलकावे घेतले, त्यामुळे विमान नाशिककडे वळवावं लागलं। लोणावळा बाजारपेठ भागामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या 118 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 1,13,000 रुपयांचा दंड आकारण्यात आलाय। मावळमधील श्री क्षेत्र येलवाडी ते देहुगाव रस्त्यांकरता येलवाडी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केलं। त्यामुळे काही काळ या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। अनेक वर्षांपासून देहुगाव ते तीर्थक्षेत्र येलवाडी या रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांनी आंदोलन केलं। पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये काल पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्याचं नियोजन आणि सुरक्षा यंत्रणा ढिसाळ होती का असा प्रश्न विचारला जातोय। कारण या कार्यक्रमाच्या समारोपावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष योगेश बहल स्टेजवरून खाली कोसळले, जबर जखमी झाले अशी माहिती समोर येते। शंभूराज देसाई गटाकडून होणाऱ्या टीकेला सत्यजित पाटणकरांनी प्रत्युत्तर दिलं। आम्ही छत्रपतींच्या उपस्थितीमध्ये भाजपत पक्षप्रवेश केलाय। तुम्ही पक्षाशी गद्दारी करून गुवाहाटी सुरतला पळून जाण्याचं काय कारण होतं असा सवाल त्यांनी देसाईंनी केला। त्यामुळे साताऱ्यामध्ये महायुतीत जुंपण्याची शक्यता आहे।